महापालिकेचं अंदाजपत्रक जाहीर होत आहे, काय तुमची भूमिका असणार आहे? सोलापूर महानगरपालिकेचं सन 26-27चं अंदाजपत्रक आज महापालिकेमध्ये सादर होणार आहे। सोलापूरकरांना या बजेटमधून काहीतरी चांगल्या अपेक्षा आहेत की आमच्या भागाला विकास कामाला निधी मिळेल, आमच्या भागाला विशेष पैसे मिळतील आणि विकास कामं पूर्ण होतील। पण इथं आल्यानंतर वर्तमानपत्रात आम्ही काही आज बातम्या बघितल्यात की काही दरवाढीचे प्रस्ताव सभागृहात दाखल होणार आहे। वास्तविक गेली कित्येक दिवस झालं आपल्याला लोकांना सुविधा देणं होत नाही आहे। प्रत्येक विभागाचा बोरबाजा वाजलेला आहे। अत्यंत वाईट परिस्थिती कुठल्याही विभागात गेलं तर आपल्याकडनं आहे। आपण ऑलरेडी जे काही कर देता त्या कराच्या बदल्यात महापालिका त्यांना सुविधा देते का, सर्व नागरिकांना त्या सगळ्या सुविधा मिळतात का, ह्याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे, पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे। आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडून पैसे घेतो पण लोकांना कोणतीही सुविधा देत नाही। मग ते आरोग्य विभागातला विषय असू द्या, खड्ड्यांचा विषय असू द्या, रस्त्यांचा विषय असू द्या किंवा शैक्षणिक क्षेत्रातला विषय असू द्या, मग या सगळ्या विभागात जर आपल्याला काम करता येत नाही, आपण तिथं सुविधा देत नाही आणि आपण याआधी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण लोकांकडून पैसे वसूल केलेले आहेत आणि आता कर वाढ करून नागरिकांच्या खिशाचा हात घालून डल्ला मारण्याचं काम प्रशासन करते का काय अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळं सभागृहात तर आम्ही सर्व विरोधी पक्षात असलेले सर्व सदस्य विरोध करूच, आमच्यावर सगळे पक्षाचे लोक असतील। काही माझी तर विनंती आहे, सत्ताधारी पक्षातल्याही कित्येक लोकांनी या गोष्टीचं गांभीर्याने घेतलं पाहिजे, कारण आपण लोकांकडे मतं मागत असताना त्यांना सांगितलं होतं की आम्ही सुविधा देऊ जाऊन तुम्हाला, पण इथे येऊन नगरसेवकांनी पहिल्याच बजेटमध्ये लोकांच्या खिशातले पैसे काढून घेत असतील तर जे नवीन नगरसेवक आहेत ते कशा पद्धतीनं लोकांपर्यंत जाणार आहेत, कशा पद्धतीनं लोकांना जाऊन तोंड दाखवतील अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळं प्रशासनाने जो प्रस्ताव पाठवलेला आहे करवाढीचा त्याला आमचा कडाडून विरोध आहे। पदाधिकाऱ्यांना, सत्ताधारी महापौर असतील, सभागृह नेता असतील यांना विनंती आहे पहिल्यांदा की तुम्ही कोणतीही स्वीकारू नका, त्याला ती करवाढ झाली नाही पाहिजे आणि जर झाली तर सभागृहात तर आम्ही विरोध करूच, पण रस्त्यावर उतरून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या करवाढी